शिवसेना ठाकरे गुट के नांदेड़ शहर प्रमुख गौरव कोटगिरे को किडनैप करने वाले 7 आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। इन सभी आरोपियों से अपहरण में इस्तेमाल की गई 4 व्हीलर गाड़ी, खंजर आदि जब्त कर लिया गया है। ऐसी जानकारी जिला पुलिस अधीक्षक अविनाश कुमार ने शनिवार 14 दिसंबर को आयोजित संवाददाता सम्मेलन में पत्रकारों को दी। विदित हो कि शुक्रवार 13 दिसंबर की रात करीब 9:30 बजे गौरव कोटगिरे को कुछ लोगों ने बाफना टी पॉइंट परिसर से अगवा कर लिया था। घंटे भर बाद ही अपहरणकर्ताओं ने गौरव को चंदा सिंह कॉर्नर परिसर में लाकर स्वयं छोड़ दिया था। इतवारा पुलिस स्टेशन में गौरव कोटगिरे की शिकायत पर अज्ञात आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया गया था। उसके बाद जिला पुलिस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पुलिस अधीक्षक सूरज गुरव, उप विभागीय पुलिस अधिकारी सुशील कुमार नायक, एलसीबी के पीआई उदय खंडेराय आदि सहित अन्य पुलिस अधिकारी कर्मचारियों ने इस मामले के आरोपियों के तलाश की योजना बनाई। दूसरे दिन यानी शनिवार 14 दिसंबर को अपहरणकर्ता आरोपी मारतला परिसर में मौजूद होने की पुष्टि होते ही पुलिस ने उन्हें गिरफ्तार कर लिया। गौरव कोटगिरे की राजनीतिक पृष्ठभूमि होने से पुलिस इस दिशा में भी तलाश कर रही है, मगर वास्तव में पुराने वाहन खरीदी, बिक्री और फाइनेंस का बिजनेस भी गौरव कोटगिरे करते हैं। इसी वाहन खरीदी को लेकर आरोपी और गौरव के बीच विवाद हुआ था, जिसके चलते गौरव का अपहरण किया गया था। ऐसी जानकारी स्थानीय अपराध शाखा के पुलिस निरीक्षक उदय खंडेराय ने एमसीएन हिंदी न्यूज को दी। काल दिनांक 13/12/2024 रोजी अंदाजे रात्री 9 ते 9:30 दरम्यान माननीय एसपी साहेबांना तसेच ॲडिशनल सर यांना सर्वांना बाफना येथे एक गॅरेजवर यातील फिर्यादी कोटगिरे यांना काही इसमाने गाडीत घेऊन त्यांचं किडनॅप केलेलं आहे, त्यांचं अपहरण केले अशी साहेबांना माहिती मिळाली। त्यावरून साहेब स्वतः आणि तसेच एलसीबी टीम, ॲडिशनल सर, डीवायएसपी साहेब तसेच इतवाऱ्याची पोलीस स्टेशनची सर्व टीम हे सर्व घटनास्थळी हजर झाले आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी या घटनेची माहिती घेतली आणि ह्या घटनेमागे जे प्रकार घडलेला आहे आणि कोण आहे या सर्वांची माहिती घेऊन सर्व टीम साहेबांच्या आदेशाने सर्व टीम रवाना झाले आणि त्यावरून आम्ही सर्वांनी माहिती घेतली। तर थोड्या वेळाने यातील फिर्यादी जो कोटगिरे आहेत यांना चंदा सिंग कॉर्नरला सोडण्यात आले अशी माहिती मिळाली। त्यावरून इतवाराचे पोलीस स्टेशनचे पीआय साहेब तसेच डीवायएसपी साहेब त्यांना जाऊन त्या फिर्यादीला घेऊन आले आणि त्यांना विचारपूस केली असता त्यांनी जी तक्रार दिली त्यावरून आम्ही अज्ञात इसमावर इतवारा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यानंतर सदर गुन्ह्यातले जे आरोपी आहेत तर त्या संबंधी आम्ही एलसीबीचे जे तीन टीम होते त्यांनी त्या प्रकरणाचा जो घटना घडली, अपहरण झालेले आहे त्या संबंधी त्यांनी माहिती घेतली असता तर यातील नमूद जे आरोपी आहेत 7 जे आरोपी आहेत त्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली, ती गोपनीय माहिती मिळाली। त्यावरून आम्ही मारतळा या ठिकाणी जर गेले असता त्यावेळेस तिथं आपल्याला या गुन्ह्यात जी वापरलेली 4 व्हीलर आहे तसेच त्यांनी जे गुन्ह्यामध्ये धाक दाखवण्यासाठी जे खंजर वापरले आहे तसेच 7 आरोपी हे सर्व मिळून आले। आम्ही त्याप्रमाणे त्यांना अटक ताब्यात घेतलेले आहे आणि त्यांना विचारपूस केली असता यातील जो फिर्यादी आहे त्यांचं 4 चाकी वाहनाचे खरेदी विक्रीचा व्यवसाय आणि तो अगोदर फायनान्सचा पण व्यवसाय करत होता। तर याच संदर्भात त्यांचं काही घेण्या देण्यावरून वाद झालं होतं आणि ते काहीतरी मोठी गाडी 4 व्हीलर ते विकत घेणार होता यातील जे आरोपी आहेत तर त्यांच्यावरून त्याच्यात वाद झाला होता आणि त्यांच्यासाठी त्यांनी ते किडनॅप केल्याचं प्रथमदर्शनी सध्या दिसून येते। राजकीय काही सध्या तर फिर्यादीला आपण काल पण विचारलं होतं पण सध्या त्या याच्यात अँगलनं कुठं अजून काही दिसत नाही, पण त्या दिशेनं पण तपास चालू आहे। कालच्या घटनेच्या अगोदर यांचे व्यवहार झालेले होते काही पहिलाच व्यवहार झाला? नाही, आरोपीच्या म्हणण्याचं असं आहे की त्याच्या अगोदर पण त्यांचे व्यवहार झाले होते, पण ह्या जे घटने आहे या घटनेमध्ये आरोपीनं ज्या फिर्यादीला आपण त्यांनी जे किडनॅप केलेले आहे त्यावेळेस त्यांनी स्वतः काही बोललेलं नाही, तर इतर 2 लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधलेले आहे, त्यामुळं आरोपीला तो त्या रात्री ओळखू शकले नाही।